मध्ये 1 2 3 4 5 6 असे आहेत. तर आपला आदिवासी समाज हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो, बरोबर. जल जंगल जमीन हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तर जल जंगल जमीनच्या हिशोबाने, निसर्गाच्या हिशोबाने जेव्हा आपलं निसर्गाचे चक्र चालते, कुठली पण समजा चक्र चालतो, जो आपण चक्रवादळ येतो तो असा चालतो, तो असा असा फिरत नाही, म्हणजे असा फिरत नाही, तो असा फिरतो. झाडाचा वेल असतो तो पण असा फिरतो, बरोबर. समुद्रामध्ये चक्री येते ती पण अशीच येते. आणि ऐक ना, हा ते पण आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये जे आहे ना ते पण असंच चालते. आपण जरी नांगर फिरवतो ना, तरी शेतकरी कधी पण असा नांगर फिरवत नाही, तो असंच फिरवतो. मग त्या हिशोबाने आदिवासी जंगलाच्या हिशोबाने, म्हणजे जंगलाचे जे प्राकृतिक नियम आहेत ना त्या हिशोबाने चालतो. आणि त्या नियमावर बेसेड, म्हणजे त्या नियमावर आधारित हा घड्याळ बनवलेला आहे. तर आपल्या जेवढ्या आदिवासी समाजातील असतील ना जे कोणी व्यक्ती, त्यांनी खरं तर आपल्या ह्याच्यामध्ये हे घड्याळ वापरावं आणि त्याची माहिती पुरवा तुम्ही कोणाकडे. म्हणजे आता तुमच्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही पुरवा तुमच्या हिशोबाने. बस जोहार. धन्यवाद ठीक आहे. भाऊ, जय जवान. जोहार.